इयत्ता 6वी विज्ञान पाठ 6वा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर टिंबटिंब पदार्थ आहे. उत्तर मानवनिर्मित टणक पदार्थ आहे. नैसर्गिक पदार्थांवर टिंबटिंब करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. उत्तर आहे प्रक्रिया. न्यूयॉर्क व लंडन येथे टिंबटिंब हा कृत्रिम धागा तयार झाला. उत्तर आहे नायलॉन. रेयॉनला टिंबटिंब नावाने ओळखले जाते. उत्तर आहे कृत्रिम रेशीम. प्रश्न दुसरा आहे, उत्तरे लिहा. मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली? उत्तर मानवाच्या गरजा वाढत गेल्याने त्याने नवीन गोष्टींचा शोध घेतला. जीवन अधिक सोपे करण्यासाठी त्याला मानवनिर्मित पदार्थांची गरज भासली. निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात? उत्तर वनस्पतीजन्य पदार्थ कापूस, ताग, अंबाडी, साग, लाकूड, फळे, फुले. प्राणीजन्य पदार्थ चामडे, रेशीम, लाख, मोती, लोकर. व्हल्कनायझेशन म्हणजे काय? उत्तर व्हल्कनायझेशन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यात रबराला गंधकासोबत म्हणजे सल्फरसोबत 3 ते 4 तास तापवले जाते. रबर कठीण होतो. नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात? उत्तर कापूस, लोकर, रेशीम, ताग आणि अंबाडी यांपासून नैसर्गिक धागे मिळतात. तिसरा प्रश्न आहे, आमचे उपयोग काय? माती. शेतीसाठी, बांधकामासाठी, विटा, कौले आणि मातीची भांडी, चुली, खेळणी बनवण्यासाठी. 2. लाकूड. फर्निचर, खिडक्या, दरवाजे तयार करण्यासाठी वापरले जाते. इंधन म्हणूनही वापरतात. 3. नायलॉन. टिकाऊ कपडे, मासेमारीची जाळी, दोरखंड बनवण्यासाठी उपयोग होतो. 4. कागद. लिहिण्यासाठी, वह्या, पुस्तके, ग्रीटिंग कार्ड, टॉयलेट पेपर बनवण्यासाठी. 5. रबर. गाड्यांचे टायर, खोडरबर, चेंडू, खेळणी, रबर बँड अशा अनेक वस्तू बनवण्यासाठी उपयोग होतो. चौथा प्रश्न आहे, कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर कागद तयार करण्यासाठी मोठ्या झाडांच्या लाकडाची साल काढून त्याचे तुकडे केले जातात. हे तुकडे रसायनांमध्ये भिजवून लगदा तयार केला जातो. लगद्यातील तंतुमय पदार्थ रसायनांच्या सहाय्याने वेगळे होतात. काही रंगद्रव्य मिसळून हा लगदा रोलर्समधून सपाट करून सुकवला जातो आणि कागद तयार होतो. 5वा प्रश्न आहे, कारणे लिहा. त्यामधला उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. उत्तर सुती कपडे नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले असतात. ते घाम शोषून घेतात आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी. उत्तर नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद वापर केल्याने पर्यावरणावर ताण येतो. मानवाने अनेक मानवनिर्मित वस्तू तयार केल्या आहेत ज्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर वाढला आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलसारखे पदार्थ पर्यावरणाला हानी पोहोचवतात. म्हणून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पदार्थाचा वापर करताना काटकसर करणे महत्त्वाचे आहे. कागद वाचवणे काळाची गरज आहे. उत्तर कागद झाडांच्या लाकडापासून बनवला जातो. कागदाच्या उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते ज्यामुळे पर्यावरणाचे आणि हवामानाचे संतुलन बिघडते. म्हणून कागद वाचवणे खूप आवश्यक आहे. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. उत्तर मानवनिर्मित पदार्थ वापरण्यास सोपे, स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. ते नैसर्गिक पदार्थांना चांगला पर्याय आहेत. उदाहरणार्थ कापसापेक्षा कृत्रिम धाग्यांपासून बनवलेली वस्त्रे जास्त टिकाऊ असतात. तसेच थर्माकोल आणि प्लास्टिक वजनाने हलके आणि सोयीचे असल्यामुळे त्यांना जास्त मागणी आहे. कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. उत्तर मृदेत विघटन करणारे जीवाणू आणि इतर सजीव असतात. त्यांच्यापासून मृतावशेषांचे रूपांतर खतात होते. अशा प्रक्रियेपासून कुथित मृदा नैसर्गिकरित्या तयार होते. म्हणून कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. 6वा प्रश्न आहे, कसे मिळवतात याची माहिती मिळवा. 1. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात? उत्तर लाख हा पदार्थ लाखेच्या किड्यांपासून मिळतो. या किड्यांची मादी एका विशिष्ट ग्रंथीमधून रेझिनसारखा द्रवपदार्थ बाहेर टाकते. हा द्रव हवेच्या संपर्कात आल्यावर लाख तयार होते. 2. मोती हे रत्न कसे मिळवतात? उत्तर
मोती शिंपल्यात बनतात. शिंपल्यात एखादा परदेशी कण शिरल्यावर त्याला बाहेर काढण्यासाठी शिंपला त्या कणावर कॅंकर नावाच्या पदार्थाचा थर जमा करतो. या थरापासून मोती तयार होतो. कृत्रिमरित्या शिंपल्याच्या शरीरात लहान वाळूचा कण टाकून मोती तयार केला जातो.